गुरुवारी अपहरण झालेल्या चैतन्य अष्टनकरची तब्बल 36 तासानंतर सुखरूप सुटका झाली आहे। 50 लाखांच्या खंडणीसाठी चैतन्याचं अपहरण करण्यात आलं होतं। त्याच्या सुटकेसाठी करण्यात आलेल्या नागपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलंय। नागपूरच्या मनीष नगर परिसरातून चैतन्याचं अपहरण करण्यात आलं होतं। खापा परिसरातील एका खोलीत त्याला डांबून ठेवण्यात आलं। मात्र चारही आरोपी दारू पिऊन झोपलेले असताना चैतन्यानं तिथून पळ काढला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गांधीनगर इथले कापड व्यापारी श्याम कन्हैयालाल निरंकारी यांची अखेर सुटका झाली आहे। 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचं गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात आलं होतं। श्याम निरंकारी फिरायला गेले असताना अज्ञातांनी त्यांचं अपहरण केलं होतं। दरम्यान शुक्रवारी त्यांना निपाणीजवळ सोडून देण्यात आलं। यातल्या अपहरणकर्त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। कुख्यात गुंड आणि खुनातील आरोपी लहू ढेकणेनं कोर्टातून पळण्याचा प्रयत्न केला। कोल्हापूरमध्ये त्याला कोर्टात हजर केलं असता पोलिसांना गुंगारा देऊन त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पाठलाग करत त्याला पुन्हा ताब्यात घेतलंय। या पाठलाग नाट्याची कोल्हापूरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिहेमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळवलंय। आयडीबीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये 5 लाखांची रक्कम होती। विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून इनबिल्ट हार्ड डिस्कही पळवली आहे। आयडीबीआय बँकेची 100 एटीएम ईपीएस या कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आली आहेत, तर पैसे डिपॉझिट करण्याचं टेंडर सिस्को कंपनीला देण्यात आलंय। मात्र व्यवस्थापनाची जबाबदारी चोरट्यांचं फावलं। नाशिकच्या 2 सराईत गुन्हेगारांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली घाटादरम्यानच्या जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळून आले। पूर्व वैमनस्यातून या दोघांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय। 31 डिसेंबरपासून अर्जुन आव्हाड आणि निखिल गवळी बेपत्ता होते। मध्यरात्री 3:30 वाजता निखिलचं मित्रांशी शेवटचं बोलणं झालं। सकाळी सातपूर परिसरात घ्यायला ये असं त्यानं मित्राला फोनवर सांगितलं। त्यानंतर त्याचा फोन बंद झाला। नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, मात्र थांगपत्ता लागला नाही। अखेर शुक्रवारी दुपारच्या सुमारास आंबोलीच्या जंगलात 2 मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांच्याजवळ असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे एकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। सेल्फी काढण्याचा नाद 3 तरुणींच्या अंगाशी आलाय। मुंबईतल्या बँडस्टँडजवळ सेल्फी काढताना पाय घसरून 3 तरुणी समुद्रात पडल्या। त्यापैकी दोघींना वाचवण्यात यश आलंय, तर एक तरुणी आणि वाचवणारा इसम बेपत्ता आहेत। बेपत्ता तरुणीचं तरन्नुम असं नाव आहे। ती घाटकोपरच्या एसएनटी कॉलेजमध्ये शिकतीये। या 3ही तरुणी कॉलेजचं लेक्चर बंक करून बँडस्टँडला आल्या होत्या। तरन्नुमच्या मोबाईलवरून सेल्फी काढत असताना ही दुर्घटना घडली आहे। रमेश वळंजू कामानिमित्त तिथे आले होते। मुली बुडत असल्याचं पाहून त्यांनी या तरुणींना वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली। वळंजू यांनी 2 मुलींना वाचवलं, मात्र 3ऱ्या मुलीला वाचवताना वळंजू पाण्यानं आत ओढले गेले। त्यानंतर वळंजू आणि एक तरुणी बेपत्ता आहेत। अग्निशमन दल आणि लाईफगार्डच्या मदतीनं या दोघांचा शोध सुरू आहे। यवतमाळमध्ये स्विफ्ट आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 2 ठार आणि 3 जखमी झालेत। यवतमाळच्या कळंबजवळ ही दुर्घटना घडली आहे। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इंदापूरमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या 9 वाहनांवर महसूल विभागानं कारवाई केली। तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या पथकानं बेकायदेशीररित्या वाळू चोरून नेणाऱ्या वाहनांवरती कारवाई केली। भिगवण परिसरात सातत्यानं होणाऱ्या वाळू उपशानं इथल्या पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं होतं। निसर्गप्रेमींनी याविरोधात थेट मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती। राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतला रात्री ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे। टीव्ही स्टार ऋतू खन्ना हिचा विनयभंग आणि धमकी दिल्याचा राकेशवर आरोप आहे। ऋतू खन्ना आपल्या मित्रासोबत लोखंडवाला भागातील एका कॉफी शॉपमध्ये गेला होता। त्यावेळी राकेश सावंत आणि त्याच्या मित्रांनी तिची छेड काढली, तसंच मोबाईलमधून तिचं चित्रीकरणही करण्याचा प्रयत्न केला। यात दोघांमध्ये बाचाबाची झाली। ऋतू खन्नानं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर राकेशला अटक झाली। सध्या त्याची जामिनावर सुटका झाली असून चौकशीत सत्य समोर येईल असं तो म्हणतोय। पालघर जिल्ह्यातल्या वाणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नारायण पार्क सिद्धिविनायक परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। अनेक दुकानं, घरं फोडण्यात आली असून किमतीऐवज पैसे लुटण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र या चोऱ्यांकडे पोलीस गांभीर्यानं पाहत नसल्याचं दिसून येतं। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूनही उपयोग होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। दिल्ली विद्यापीठात आयोजित राम मंदिर विषयावरील 2 दिवसीय शिबिराला एनएसयूआय आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केलाय। दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या संघटनांनी जोरदार निदर्शनं करत शिबिराला विरोध केलाय। शिक्षणाचं भगवीकरण होत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय।
एलबीटी आणि टोल माफीच्या लोकप्रिय घोषणा पूर्ण केल्यानं राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडलाय। याचा परिणाम दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर झालाय। यापूर्वी राज्यातील आघाडी सरकारनं 2013-14 साली नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना केंद्राकडून आलेल्या मदतीबरोबरच राज्याकडूनही मदत दिली होती। मात्र निधी अभावी यंदा केवळ केंद्राच्या मदतीवरच समाधान मानावं लागतंय। धुळे जिल्ह्यात 617 गावांची अंतिम पैसेवारी निश्चित झाली आहे। कमी पावसामुळे जिल्ह्यातील 617 गावांची डिसेंबर अखेरची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी निश्चित करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनानं या विषयाचा अहवाल शासनाला सादर केला आहे। जिल्ह्यात 2014 मध्ये कमी पाऊस झाला होता, त्यामुळे 420 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती। त्यानंतर 2015 मध्ये चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा असताना पुन्हा पावसानं दगा दिला, त्यामुळे तब्बल 617 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे। नव्यानं अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि हिमायतनगर या 2 ग्रामपंचायतींचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालंय। नायगाव आणि हिमायतनगर या दोन्ही नगरपंचायतींसाठी येत्या 10 तारखेला मतदान होत आहे। विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी सर्व पक्षीयांनी आघाडी केली आहे। चौपट दंड आकारून नवी मुंबईच्या दिघ्यातील अनधिकृत इमारती अधिकृत करण्याचे राज्य सरकारचं वचन आश्वासनच राहिलंय। कारण दिघा प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं अनधिकृत इमारती दंड आकारून अधिकृत करण्यासंबंधी चकार शब्दही काढला नाही। 13 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीतच दिघावासियांच्या भवितव्याचा फैसला होईल। विनाशिक्षक शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच पाहायला मिळतात असं नाही, तर मुंबईसारख्या शहरातही पाहायला मिळतात। मागाठाणे इथल्या पालिका शाळेतले काही वर्ग विनाशिक्षक सुरू आहेत। मुंबईच्या नॅशनल पार्कमधील कोंडीबाई चिंचपाडा इथून रोज अर्धा तास चालत येऊन मागाठाणे इथल्या बीएमसी शाळेत नातीला सोडायला येतात। आदिवासी समाजातील कोंडीबाई शिकलेल्या नसल्या तरी नातीनं शिकून मोठं व्हावं यासाठी त्या धडपडतायत, पण त्यांची नात शिकत असलेल्या 3रीच्या वर्गावर शिकवायला गेल्या 6 महिन्यांपासून शिक्षकच नाहीयेत। हीच तऱ्हा 6वीच्या वर्गाची। या वर्गावरील शिक्षक निवृत्त झालेत, पण त्यालाही अद्याप नवीन शिक्षक आलेले नाही। त्यामुळे या दोन्ही वर्गात मुलांची टंगळमंगळ सुरू असते। तसंच शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची संख्या कमी झाली आहे। मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात आलंय। आज आणि उद्या रेल्वेच्या वाहतुकीवर 18 तास परिणाम होणार आहे। दरम्यान शनिवारी रात्री 12:20 पासून रविवारी संध्याकाळी 6:20 हे काम सुरू असणार आहे। या कामादरम्यान मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 100 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। बैलाचा छळ होत असल्याच्या तक्रारीवरून गेल्या सरकारच्या काळात शर्यतींवरती बंदी घालण्यात आली। या बंदीमुळे राज्याच्या ग्रामीण भागातला शेतकरी नाराज झाला होता। केंद्र सरकारनं बैलगाडी स्पर्धांवरील बंदी उठवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचं रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत झालंय। जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यांमध्ये बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात असत। अलिबाग समुद्रकिनारी कोळी समाजातर्फे होणाऱ्या शर्यतींना 50हून अधिक वर्षांची परंपरा आहे। केंद्र सरकारनं बैलगाड्या शर्यतींवरची बंदी उठवली। या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वागत केलंय। बैलगाड्या शर्यतीवरील बंदी उठावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं आणि मेळावे घेतले होते। काही पर्यावरणवाद्यांनी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी कायद्याचा वापर करून ही बंदी लादली होती। युती सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मदतीच्या बाबतीत विश्वास निर्माण करू शकलं नाही। 2 वेळा मदतीचं पॅकेज जाहीर करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत। त्यामुळे सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पुस्तक खरेदीत घोटाळा केल्याचाही आरोप होतोय। सबनीस हे तौलनिक भाषा विभागाचे प्रमुख असताना अभिप्रायार्थ भेट मिळालेली 41 पुस्तकं विकत घेतल्याचं दाखवून 5,500 हातसफाई केल्याचा आरोप होतोय। मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वादात आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी ही उडी घेतली आहे। सनातन संस्थेच्या संजीव पुनाळेकर यांनी ट्विटरवर केलेल्या वक्तव्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलंय। श्रीपाल सबनीस यांना गरज भासल्यास संरक्षण देणार, तसंच गोळीनं आम्हालाही उत्तर देता येतं अशा शब्दात त्यांनी इशारा दिलाय।
व्याघ्र संरक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची स्थापना करण्यात आली. या स्थापनेला 2 वर्ष झाली, पण त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. 4 बछड्यांच्या करुण अंतानंतर वनमंत्र्यांना घोषणेची आठवण झाली, पण ही घोषणा हवेतच विरणार असं दिसतंय. कारण स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स गेली 2 वर्ष कागदावरच आहे. नाशिक शहरातील इमारतींच्या कपाटाचा वाद आता चांगलाच शिगेला पोहोचला. इमारतींचं बांधकाम करताना 8 बाय 4 फुटांचं बांधकाम बाहेर काढलं जातं, त्याला कपाट असं म्हणतात. 1 वर्षापासून बांधकाम पूर्णत्वाचे दाखले रखडले असून सर्वसामान्य ग्राहक यात भरडला जातोय. त्यातही आजपर्यंत कपाटाचा अंतर्भाव करून बांधण्यात आलेल्या इमारती अधिकृत की अनधिकृत याबाबत संभ्रम कायम आहे. राज्यभरात लागणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात 26 जानेवारीपर्यंत कारवाई करण्याचे सर्व महापालिकांना आदेश आहेत. मात्र अजून एकाही पालिकेच्या वतीनं यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं नाहीये. याबाबत उच्च न्यायालयानं राज्यातल्या सर्व पालिका आयुक्तांना शेवटची संधी दिली आहे. पुढील आठवड्यात जर प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाईला सामोरं जावं लागेल असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. स्वतःच्या वाढदिवसाचे आणि अभिनंदनाचे होर्डिंग लावून चमकोगिरी करणाऱ्या राजकीय नेते मंडळींच्या डोळ्यात नाशिकच्या भगवान मराठे या रिक्षाचालकानं झणझणीत अंजन घातलंय. पठाणकोटमध्ये शहीद झालेल्या जवानांचे होर्डिंग आपल्या रिक्षावर लावून पुष्पचक्र अर्पण करून या रिक्षाचालकानं श्रद्धांजली वाहिली आहे. अकोल्यातील एका वृद्ध आई-वडिलांची त्यांच्याच मुलाकडून ससे होलपट होतीये. आपल्या आई-वडिलांना आणि गतिमंद बहिणीला सांभाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला कायद्यानं मात्र त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. आपल्या वृद्ध आई-वडिलांना महिन्याकाठी निर्वाह भत्ता म्हणून 7,500 रुपये देण्याचे आदेश अकोल्यातल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. विविध क्षेत्रात गुरुशिष्य परंपरा पाहायला मिळते. हीच परंपरा नागपूर पोलिसांमध्ये पाहायला मिळतेय. नागपूरच्या चैतन्य अष्टनकर अपहरण प्रकरणी तपासात ही गुरुशिष्य परंपरा पाहायला मिळाली. या प्रकरणाचा तपास झोन 1चे डीसीपी शैलेश बलकवडे करत होते. या प्रकरणाची गंभीरता पाहून झोन 4चे डीसीपी इशू सिंधू त्यांच्या मदतीला धावून आले. बलकवडे यांनी सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी देखील काम केलंय. त्यामुळे पोलीस दलातील गुरुशिष्य परंपरा या निमित्तानं पाहायला मिळाली आहे. सिद्धेश्वर यात्रा जिल्हा प्रशासन आणि सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वादात अडकली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर यात्रेला मुहूर्त मिळालाय. खरं तर यात्रा 15 डिसेंबरपासून सुरू होणार होती, पण आता ही यात्रा 11 जानेवारीला सुरू होतीये. आदर्श आपत्कालीन आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनंच ही यात्रा सुरू होतीये. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पुसेगावच्या परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवानं पुसेगावच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. रथाचं पूजन करून पुसेगावातून रथाची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेची सुरुवात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करून करण्यात आली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषामध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. खंडोबाची भारतातली ही सर्वात मोठी यात्रा आहे. 5 दिवस ही यात्रा चालणार आहे. सांगली जिल्ह्यातील जतच्या यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यातील सुमारे 4 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. यात्रा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली असली तरी यंदाच्या यात्रेवर दुष्काळाचं सावट होतं. बळीराजासाठी आजचा अमावस्येचा दिवस महत्त्वाचा असतो. अनेक वर्षांपासूनच्या परंपरेनुसार आजच्या अमावस्येला सोलापुरातील शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पूजा करतायत. दरवर्षी नित्यनेमानं ही पूजा केली जाते. वर्षभर शेतकरी शेतीतून भरपूर पीक घेतो, त्यामुळे दरवर्षी भरघोस पीक देणाऱ्या काळ्या आईची आणि लक्ष्मीची सहकुटुंब पूजा अर्चा करतात. घरात शांतता, समृद्धी आणि संपन्नता लाभावी यासाठी ही पूजा केली जाते. ज्वारीची पेरणी केल्यानंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला येळ किंवा वेळ अमावस्या म्हणतात. सध्या कल्याणचा खाडी किनारा काही खास परदेशी पाहुण्यांमुळे गजबजलाय. हे पाहुणे आलेत हजारो किलोमीटर लांबून, थेट युरोप आणि उत्तर आशियातून. प्रामुख्यानं युरोपात आढळणारे हे ब्लॅक हेडेड गर्ल्स नावाचे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करत या कल्याणच्या खाडी किनारी आलेत. ते राहत असलेल्या भागात कडाक्याची थंडी पडली की आपला मुक्काम ते इथे हलवतात. कल्याणच्या खाडीत त्यांना राहण्यासाठी पोषक असं वातावरण असल्यानं थंडी संपेपर्यंत इथेच ते राहतात आणि नंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पक्ष्यांची संख्या रोडावत असल्याचं पक्षी अभ्यासकांच्या लक्षात आलंय. यामागच्या कारणांचा शोध घेतला असता काही उत्साही लोक त्यांना गाठिया, बुंदी, खांडवी आणि शेवया सुद्धा खायला घालतात. हे या पक्ष्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत घातक असून त्यामुळेच या पक्ष्यांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे आता याबाबत जनजागृती करण्यासाठी पक्षीप्रेमींनी कंबर कसली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या पंजाबमधील पठाणकोटला भेट दिली. या भेटीमध्ये मोदींनी हवाई पाहणी केली. सेनाप्रमुख, नौसेना प्रमुख आणि जवानांशी यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी सैन्यानं त्यांना ऑपरेशन कसं यशस्वी झालं याचं प्रेझेंटेशन दिलं. भारताच्या धाडसी सैनिकांचा अभिमान वाटत असून त्यांची हिंमत पाहून प्रभावित झाल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोटला भेट दिली. एअरबेसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पठाणकोट एअरबेसला त्यांनी भेट दिली. 7 शहीदांच्या कुटुंबियांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली. पठाणकोट हल्ल्यानंतर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावर सवाल उपस्थित करण्यात येतोय. असं असलं तरी मोदींचे विरोधक समजले जाणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शरीफ भेटीचं समर्थन केलंय. मोदींचा पाकिस्तान दौरा योग्यच होता असं आपलं वैयक्तिक मत आहे, असं त्यांनी म्हटलंय. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबत 2 दिवसीय शिबिराला सुरुवात झाली. मात्र शिबिराचं उद्घाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. शिक्षणाचं भगवीकरण होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. कोलकात्यामध्ये सध्या बंगाल ग्लोबल समिट सुरू आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा या समिटला उपस्थित होते. तसंच डीडीसीएबाबत झालेल्या वादानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या समिटच्या निमित्तानं प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. आयसिसच्या एका दहशतवाद्यानं आपल्या स्वतःच्या आईवर धर्मत्यागाचा आरोप करत अत्यंत निर्दयतेनं सर्वांसमोर तिची हत्या केली आहे. सिरियातील राक्का शहरात ही घटना घडली आहे. 45 वर्षीय लेना अल कासेम यांच्यावर इसिसनं धर्मत्यागाचा आरोप ठेवला होता. लेना अल कासेम यांनी अलीकडे इसिस सोडण्याचा आग्रह धरला होता. आपण राक्का सोडून दुसऱ्या शहरात जाऊया असं त्या अलीला सांगत होत्या. अलीनं इसिसमधील आपल्या कमांडरना याची माहिती दिली. मिस्रची रिसॉर्ट सिटी हुरगाडा हॉटेलमध्ये गोळीबारात 2 परदेशी पर्यटक जखमी झालेत. हल्लेखोर लाल सागर रस्त्यानं आले होते. प्रत्युत्तरात एक हल्लेखोर ठार झालाय. पोलिसांनी यानंतर संपूर्ण हॉटेलला घेराव घातलाय. जॅक्विन गोजमान लेओरो उर्फ अल चापो याला अटक करण्यात आली आहे. चापो 6 महिन्यांपूर्वी तुरुंगातून फरार झाला होता. चापो मेक्सिकोमधल्या कुख्यात ड्रग माफिया आहे. मेक्सिकोचे राष्ट्रपती एनरिक पेना निटो यांनी ट्विट करून चापोला पुन्हा जेरबंद केल्याची माहिती दिली आहे. उत्तर कोरियात हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी परीक्षणानंतर नागरिकांनी जल्लोष केला. प्योंगयांग शहराच्या किम टू सुंग स्क्वेअरवरती सुमारे 1,30,000 सैनिक आणि नागरिकांनी आनंद साजरा केला. हे परीक्षण यशस्वी झाल्यानं बुधवारी उत्तर कोरियात सर्वांनीच आनंद साजरा केला. यावेळी शास्त्रज्ञांनी आपले अनुभव सुद्धा सांगितले. अमेरिकेच्या उत्तर डकोटामध्ये पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्यावरती ओबामांच्या पाळीव कुत्र्याचं अपहरण केल्यात कट रचल्याचा आरोप आहे. या आरोपीला वॉशिंग्टनच्या एका हॉटेलमधून हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. फिलाडेल्फियामध्ये आयसिस समर्थक पोलीस अधिकाऱ्यावरती अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हा पोलीस अधिकारी गंभीर जखमी झालाय. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. अमेरिकेत काही भागांमध्ये अल निनोच्या वादळानं मोठा कहर माजवलाय. मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे काही भागांमध्ये पूर आलाय. ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये दक्षिण भागात बसे यारलूप कसबेच्या जवळच्या जंगलात भीषण आग लागली आहे. 53,000 हेक्टर परिसरात ही आग पसरली आहे. या आगीमध्ये सुमारे 95 घरं पूर्णतः जळून खाक झाली आहेत. रशियाच्या सोचीमध्ये राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ज्युडोच्या प्रशिक्षणात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ज्युडोच्या इटालियन कोचसोबत मुकाबला केला. ज्युडो प्रॅक्टिसनंतर आयोजित बैठकीत पुतीन यांनी ज्युडोचे कोच गांबा यांना रशियाचं नागरिकत्व प्रदान केलं. चीनच्या शांक्सी प्रांतात एका महिलेनं सबवे स्टेशनच्या शौचालयात बाळाला जन्म दिला. सबवेच्या कर्मचारी आणि प्रवाशांनी या बाळाला वाचवण्यासाठी मोठी मदत केली. हे बाळ आणि त्याची आई आता दोघेही सुखरूप असल्याचं कळलं आहे. शिखर धवन आणि विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती चांगली सुरुवात केली. T20 प्रॅक्टिस मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 74 रन्सनं पराभूत करत प्रथम बॅटिंग करताना त्यांच्यासमोर 152 रन्सचं आव्हान ठेवलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमनं 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 118 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियातली सिरीज सुरू होण्याआधीच टीम इंडियाला जबर धक्का बसलाय. 9 महिन्यानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक करणारा मोहम्मद शमीला परत दुखापतींनी ग्रासलाय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या
शमीला प्रॅक्टिसच्या वेळी दुखापत झाल्यानं तो आता ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. लोढा समितीच्या अनेक शिफारसी बीसीसीआयमध्ये लागू केल्या तर भारतीय क्रिकेटमध्ये खूप सुधारणा होतील असं मत भारताचा माजी स्पिनर अनिल कुंबळेनं व्यक्त केलंय. लोढा समितीच्या शिफारसी बीसीसीआयच्या हिताच्या आहेत असंही कुंबळेनं सांगितलंय. बिग बॅश लीग दरम्यान महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन करणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटर क्रिस गेलवरती जगभरातून बंदी घालण्यात यावी अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपलने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला दिलाय. या प्रस्तावात गेलला त्याच्या असभ्य वर्तणुकीबाबत क्षमा करू नये असं चॅपल यांनी दिलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.